एक मराठी सिनेमा शिवाजी महाराजांवर आधारित आहे, पण हिरो आहे खालिद आणि हेच नाव आज वादाचा विषय बनलाय। आज 8 ऑगस्ट रोजी रिलीज होणाऱ्या या सिनेमावर थेट बंदीची मागणी होती। ट्रेलरवरून सुरू झालेला वाद आता थेट सरकारच्या लेवलवर पोहोचलाय। आता मी कोणत्या चित्रपटाबद्दल बोलत आहे हे तुमच्या लक्षात आलंच असावं, अर्थातच खालिद का शिवाजी। हा सिनेमा आज थिएटरमध्ये बघण्यासाठी लोक आतुर होते, पण त्याआधीच हा चित्रपट रिलीज होण्यापासून रोखण्यात आलाय। असं का झालं, चला तर मग जाणून घेऊया यामागची संपूर्ण कहाणी। नमस्कार, मी प्रतीक्षा, तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज। खालिद का शिवाजी हा मराठी चित्रपट आज 8 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच तो वादाच्या भोवऱ्यात सापडला। या सिनेमाचं शीर्षक, सिनेमातील संवाद आणि चुकीच्या ऐतिहासिक संदर्भामुळे हा चित्रपट वादात सापडला। हिंदू संघटनांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली। त्यांनी सेन्सॉर बोर्ड तसेच चित्रपटाच्या निर्मात्यांना पत्र पाठवले व या चित्रपटावर बंदी घातली नाही तर चित्रपट ज्या ठिकाणी प्रदर्शित होईल तिथे आंदोलन करू अशी भूमिकाच त्यांनी घेतली। त्यानंतर या चित्रपटामुळे सुरू असलेल्या वादाची दखल घेऊन राज्य सरकारने देखील चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्याची मागणी केली। त्यानंतर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने चित्रपटाचं सेन्सॉर प्रमाणपत्र 1 महिन्यासाठी निलंबित केलं आहे। या कालावधीत चित्रपट संदर्भात चौकशी केली जाणार असून अंतिम निर्णय होईपर्यंत हा चित्रपट लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। खालिद का शिवाजी या चित्रपटाचे दिग्दर्शक राज प्रीतम मोरे यांनी केले। 2019 मध्ये त्यांच्या खिस्सा या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट पदार्पण नॉन फीचर दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता। आता त्यांचा हा नवीन चित्रपट एका मुस्लिम मुलावर आधारित आहे, जो छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या जीवनातील अनुभवांमधून ओळखतो आणि त्यांच्या विचारांनी प्रेरित होतो, असं चित्रपटाच्या 2.3 मिनिटाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलं आहे। मात्र या ट्रेलरमुळे वाद उफाळून आला आणि चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी आता जोर धरू लागली। या ट्रेलरमध्ये विदर्भातील वर्धा जिल्ह्यात राहणाऱ्या खालिद नावाच्या मुलाची कथा दाखवण्यात आली। ट्रेलरमधील एका दृश्यात खालिदला त्याचे वर्गमित्र अफजल खान म्हणून चिडवताना दिसतंय। चित्रपटामधील एक संवाद सांगतो की शिवाजी महाराजांच्या सैन्यात 35% सैनिक हे मुस्लिम होते, त्यांचे 11 अंगरक्षक देखील मुस्लिम होते आणि महाराजांनी रायगडावर आपल्या सैनिकांसाठी एक मशीद बांधली होती। छत्रपती शिवरायांच्या सैन्यामध्ये 35% सैन्य हे मुसलमान होते आणि त्यांचे 11 बॉडीगार्ड हे सुद्धा मुस्लिम होते। एवढे पण मुस्लिम सैनिक होते, त्यांच्यासाठी महाराजांनी रायगडावर मस्जिद पण बांधली होती। खरा राजा तो असतो जो कोणताही धर्म मानत नाही तर संपूर्ण जगाचा धर्म मानतो, असा एक संवादही चित्रपटात ऐकू येतो। सच्चा राजा वो होता जो मजहब को नहीं मानता, सच्चा राजा वो होता है जो दुनिया का मजहब मानता है। या चित्रपटात खालिद नावाचे पात्र शिवाजी महाराजांची वेशभूषा साकारताना देखील दाखवण्यात आले आहे, ज्यामुळेच हिंदुत्ववादी संघटनांचा आक्षेप हा अधिक तीव्र झाला आहे आणि याच गोष्टीवरून खरा वाद पेटला। तसेच मंगळवारी 5 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 2 तरुणांनी खालिद का शिवाजी चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करत घोषणाबाजी केली। मुख्यमंत्री भाषणासाठी उभे राहताच या दोघांनी सभागृहात फलक दाखवत इतिहासाची तोडमोड थांबवा अशा घोषणा दिल्या। मुख्यमंत्र्यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले असल्याचे सांगत शांत राहण्याचे आवाहन केले, पण घोषणाबाजी सुरूच राहिल्याने पोलिसांनी त्यांना सभागृहातून बाहेर काढले। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। चला आता झालं, तुम्ही तुमचं म्हणणं मांडलंय, कार्यक्रम खराब करू नका, तुमचं म्हणणं मांडलंय, चला। मशीद नव्हती तरी सुद्धा त्या चित्रपटात सांगितलं जातंय की मशीद
त्या ठिकाणी आहे. इतिहासाचं विकृतीकरण बंद झालं पाहिजे. बंद करा, खालीद का शिवाजी बंद करा. 35% मुस्लिम त्याच्यामध्ये होते. शिवाजीच्या सैन्यात असा खोटा इतिहास सांगितला जातोय. तसेच महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्रणावरून धर्मनिरपेक्ष पुरोगामी गट आणि हिंदुत्ववादी संघटना यांच्यात एक वैचारिक संघर्ष हा दीर्घ काळापासून सुरू आहे. शिवाजी महाराज नेमके कोण होते? एक हिंदुत्ववादी प्रतीक की सर्वसमावेशक जाती व्यवस्थेविरोधी आणि प्रादेशिक स्वराज्याचे प्रतीक? यावरून हा वाद पेटलेला असतो. हिंदुत्ववादी संघटनांनी नेहमीच शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि परकीय इस्लामिक राजवटीला विरोध करणारे हिंदू राष्ट्राचे प्रतीक म्हणून सादर केले आहे. याउलट धर्मनिरपेक्ष विचारवंत आणि डाव्या संघटनांनी या भूमिकेला विरोध करत शिवाजी महाराज हे मुस्लिम विरोधी नव्हते, तर ते जुलूम आणि अन्यायाविरोधात लढणारे राजे होते असं म्हटले. तर ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे यांनी त्यांच्या प्रसिद्ध पुस्तक शिवाजी कोण होता यामध्ये शिवाजी महाराजांना एक धर्मनिरपेक्ष, सर्वसमावेशक आणि जाती व्यवस्थेविरोधी शासक म्हणून चित्रित केले होते. पानसरे यांनी महाराजांच्या सैन्यात आणि प्रशासनात अनेक मुस्लिमांना उच्च पदावर ठेवल्याचं आणि त्यांनी मशिदी व धार्मिक स्थळांचा आदर केल्याचे अनेक ऐतिहासिक दाखले दिले होते. वर्षानुवर्ष चालणारा हा वाद आता खालीद का शिवाजी या चित्रपटाने पुन्हा एकदा उफाळून आला आहे आणि थेट चित्रपटावर बंदीची मागणी होत आहे. पण आता मुद्दा असा आहे की सिनेमावर बंदी आणण्याची मागणी सिनेमा बघून केली पाहिजे होती का? नेमकं दिग्दर्शकाला या सिनेमातून काय सांगायचं आहे? पण ट्रेलर पाहूनच काही लोकांनी त्याला विरोध केला आणि आता सिनेमा थेट थांबवण्यात आलाय. या सगळ्या प्रकरणावर तुमचं मत काय आहे? हा सिनेमा रिलीज व्हायला हवा होता का? हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पुणे प्राईम न्यूजला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.